एका डोंगरावर, अशा डोंगरावर एक साधू आले होते. असे फक्कड महात्मा होते, निळोबासारखे आपल्या, बसले तिथं ध्यान लावून. आणि मग त्याचे गुण येऊ लागले शंकर महाराज. असे गुण येऊ लागले की महाराजाने एखादं फळ नाही तर काही जर दिलं ना तर रोगही निवृत्त होऊ लागला. काही काहीला तर मुलं बाळही होऊ लागली. महाराजानं फळ दिलं की मुलं बाळ होऊ लागले. होतं काही तपश्चर्याचं बळ असेल बिचाऱ्याचं त्याचं, असं होतं. आणि असा साधू दिसला की महाराज जगाची तिथं जत्राच भरती ना. कोण नुसतं म्हणा की लोहगावच्या नवनाथचं दर्शन घेतलं की लेकरं होतात. जत्राच लोहगावात, जत्राच भरती. लोकांचं काय पिस्याचा बाजार आहे सगळा. अहो तुमच्या हिंगोली जिल्ह्यात ते त्या आंबेरीला झाड निघलं होतं. बाप बाप बाप, किती जिल्ह्यातून लोक येत होते तिथं. म्हणजे काय सगळा शहाण्याचा बाजार होता का? काय झालं ते झाड जसंच आहे तसंच आहे, काही फायदा नाही. कुठेही बाजार भरू लागला. मला वाटतं औंढा रोड नाही भरू लागला एकदा बाजार. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. हे सगळे नाटकं असतात आणि लोकांचा तिथं बाजार भरतो. चांगल्या गोष्टीकडे लोकांचा बाजार नाही महाराज. चांगल्याची गिऱ्हाईक मंडपाच्या आतच. आणि धिगाणा असू द्या ना इथं मंडपाच्या बाहेर पायऱ्यावर पण काय म्हणतात, अरे भरा पाव दे रे महाराज कुठाला आहे. धिगाणा पाहिजे. हे सरळ सरळ असलं तर ते आपल्या मंडपातले आतली इतकीच गिऱ्हाईक असतात, जास्त नसतात. अशी यात्रा भरू लागली. कोणी तिथं जाऊ लागलं, कोणी जाऊ लागलं. मग त्याच्यात आमच्या शंकर महाराजासारखे भक्त गेले. आता त्या बाबाचं दर्शन घेतलं. बाबाला वाटलं कोणीतरी आशेनच येतं आपल्याकडं. बाबाने एक फळ घेतलं, दिलं शंकर महाराज. जा बाबा, तुमची इच्छा पूर्ण होईल. हे घरी आले, फळ खाल्लं आत्ता खाल्लं, फळ खाल्लं. दुसऱ्या वर्षी यात्रेत गेले. बाबाने विचारलं, ओळखलं ना? हा, जवळचे शंकर महाराज का? हो बाबा. हा, झालं का बाबा मूलबाळ? ते म्हणले नाही बाबा. अरे अरे वा, मूलबाळ झालं नाही? माझा प्रसाद खाली गेला, दुसरा घेऊन जा. दुसऱ्या वर्षी फळ दिलं, ते खाऊन घेतलं. तिसऱ्या वर्षी यात्रेत गेले. बाबा आता झालं ना मूलबाळ? ते म्हणले नाही बाबा. असं कसं होईल हो? 2 वेळेला तुम्हाला प्रसाद दिला, तुम्हाला मूलबाळ झालं नाही. बेटा आता येताना एकटा येऊ नकोस, येताना पती पत्नी दोघही या. ते म्हणजे महाराज आपलं लग्नच नाही अजून, आता का जीव द्यावा का त्या महाराजानं? अहो मूलबाळ होईल त्याच्या प्रसादानं, पण लग्न करणं तर यायच्या हातात आहे ना. यायच्याकडनं का भाऊ यायचं झालंय, लेकरं झाली. मी एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला की काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि काही गोष्टी कृपेनं होत असतात. सुग्रीवानं मिठी मारली म्हणजे सुग्रीवाचं दुःख गेलं नाही. काहीतरी फॉल्ट आहे, फॉल्ट. तो फॉल्ट असा आहे महाराज. परमात्मानं विचारलं, सुग्रीवा मला मिठी मारून तुझं दुःख का नाही? तू रडायला लागलास का? दुःख तर राहूच नाही, कारण सुखाचा सागर आहे. सर्वच सुख जर परमात्मा जवळ, त्या परमात्माला मिठी मारूनही दुःख का निवृत्त झालं नाही? म्हणून परमात्माने विचारलं, सुग्रीवा असं दुःखच कोणतं आहे रे तुला? सुग्रीव म्हणाला, खरं सांगू रामा तुम्हाला, माझं दुःख तुम्ही निवृत्त कराल असं मला वाटत नाही. हाच फॉल्ट आहे. अश्रद्धानां पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार सागरात. भगवान म्हणतात, अर्जुना ज्याच्याकडे श्रद्धा नाही, विश्वास नाही ना, त्याचं कल्याण कधीच होणार नाही. त्यासाठी श्रद्धा असावी लागते, श्रद्धा पाहिजेत. सुग्रीवाला हा राम माझ्या दुःखाचं निवारण करेल अशी श्रद्धा नव्हती. तो म्हणतो माझं दुःखच तसं जबरदस्त. कुठलं दुःख आहे? राघवा मला जे दुःख आहे ते माझ्या घरूनच आहे, माझ्या भावापासूनच. आमच्या दोघा भावात कट्टर वैरी आणि आम्ही सख्खे भाऊ पक्के वैरी हो. त्याच्यापासूनच मला भीती आहे. तो मला मारायला टपलेला आहे. परमात्मा म्हणले, सख्या भावात शत्रुत्व झालं, एकदम निर्णय नाही सांगता येत, मला घेता येणार नाही. मला इत्थंभूत सगळी कथा सांगशील, तुमचं वैर कसं झालं सगळं जर मला कळलं ना, तर मग मी निर्णायक असं उत्तर देईन आणि ज्याची बाजू सत्याची आहे त्याची बाजू घेईन. मी परमात्मा आहे, पण मला सत्य सांग.
की तुमच्या दोघात भावात मुळापासून वैर कसं झालं हे सांग. म्हणून सुग्रीवानं सगळी कथा सांगण्याची सुरुवात केली. ब्रह्मदेव एकदा, आता ही सुग्रीवाच्या वाळीच्या जन्माची कथा आहे, पटापटापटा ऐकून घ्या, पाय उचलून सांगण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मदेवाने एकदा डोळे लावून ध्यानस्थ बसलेले होते. ब्रह्मदेवाला अष्टसात्विक भाव निर्माण झाले. कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे रामरूप. आणि मग डोळ्यात आनंदाचे अश्रू आले ब्रह्मदेवाच्या, आणि ते अश्रू जमिनीवर पडले. जमिनीवर पडल्याबरोबर चमत्कार झाला. त्याच्यातून एक महाभयंकर सुंदर वानर जन्माला आला. ब्रह्मदेवाची अश्रू होती ती. त्याचं नाव लाडानं वृक्षराज ठेवलं. तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आई ब्रह्मदेवन, बापही ब्रह्मदेवाच. इतकं लाडकं लेकरू झालं ते वानर, वंश वानराचा, फारच लाड. ते ब्रह्मसभेतलं लाडाचं लेकरू, एवढ्या मोठ्या माणसाचं ब्रह्मदेवाचं लेकरू म्हणल्यावर ऋषी मुनी सभेत यायचे आणि ते वानर काही टिंगल करायचं महाराज. कोणा ऋषीची दाढी धरायचं, कोणाचे जास्त नवनाथ महाराजासारखे केस लांब असले तेच धरायचं. आता ऋषी काय एका प्रकारचे असतात का? कोणाचा चष्माच काढायचं. ते वानरच ते कोणाच्या मांडीवरच बसायचं, कोणाच्या खांद्यावर. आणि त्याचा खानदानी धंदा केस विचकायचं. तुमच्या नाही लक्षात आलं, यायच्या लवकर आलं. वा वा वानरच. आणि त्याचा आनंद व्हायचा त्या सभेत. मोठ्याचं माणूस, मोठ्याचं लेकरू म्हणल्यावर त्याला काय हो, अहो श्रीमंताचं कुत्र असलं तर त्याला हाड म्हणता येत नाही. हाडा हो, अहो हाडा, अहो का हो बोलावं लागतं त्याला, कारण मोठ्याचं कुत्र आहे ना ते. मग ते झालं जास्त लाड, त्याचा लाड करू लागले. पण काय झालं, ते ज्यावेळेला मोठं झालं त्यावेळेला वानरच ते चंचल असतं. टुनू 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 उड्या मारत ते ब्रह्मसभेतून पसार झालं. खूप दूर गेलं, ते एका जंगलात गेलं. त्या जंगलात एक सरोवर होतं आणि ते देवी पार्वती मातेनं शाप दिलेला होता. कारण भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतात तिथे क्रीडा करत असताना सप्तऋषी स्नानाला आले होते. आणि आईसाहेबाला ते वाईट वाटलं, एकांतात असताना ह्या सप्तऋषींचा दोर काय म्हणून इथे आले. म्हणून शाप देऊन टाकला की या सरोवरात जो कोणी पुरुष म्हणून येईल त्याची तात्काळ ताबडतोब स्त्री होईल. आणि हे वानर गेलं खेळत खेळत तिथं. गोष्ट कशी झाली, ही उठ उठ कळीन बैस पाटकुळी. ते गेलं त्या कपारीवर बसलं. स्वच्छ आरशासारखं निर्मळ पाणी होतं त्या सरोवरातलं. या माकडानं त्याच्याकडे वाकून पाहिलं पाण्यात. या माकडाला याचंच प्रतिबिंब त्याच्यात दिसलं. आणि मग याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली की दुसरा माकड माझ्या आधी कसा गेला, मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि दुसरा वानर इथं कस काय आलं. म्हणून हे त्याच्यावर दात विचकू लागलं. आता तुम्हाला कळायला लागलं की यानं दात विचकले की त्याला विचकायचं कामच नाही ना, कारण दुसरं वानरच नव्हतं. आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी. कधी कधी आपलीच प्रतिमा आपली वैरी होती. घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. आमचे वडील एक, आमच्या वडिलाला एक लहान भाऊ काका आमचे. जुना काळ, आमचं लहानसं घर, त्या घरावर 9 तसम्यावर वरून माडी होती. त्या माडीवर आमचे काका झोपायचे. पण जुने माणसं झोपताना पण सावध झोपायचे. कशाची भीती होती राम जाणे, भीती होती. आमचे काका रोज एक उशाला चांगली काठी, वेळाची काठी घेऊन झोपायचे. घेणं न देणंच, वेळाची काठी घेऊन झोपायची असे उशाला. आणि लाईन नव्हती, हे असे लाईट नव्हते, ते टिमटिमे कंदील बारके, ते छोटे कंदील, ते मिन 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 त्याचा प्रकाश. झोपले आमचे काका. आमच्या काकाची झोप होती विचित्र. आता वारले 2013 साली, आतापर्यंत होते. महाराज आमचे काका जर झोपले तर झोपेत आहेत का जागे आहेत कळतच नव्हतं. डोळे उघडे आणि ते झोपलेले असत. आणि कधीच दोन्ही पाय लांबून देऊन झोपलेले मला तर दिसलेच नाही कधी. त्याची झोप म्हणजे या गुडघ्यावर हा गुडघा ठेवायचा आणि गेले झोपी. तसे गेले माडीवर झोपी, गुडघ्यावर गुडघा असा ठेवलेला. एक झोप झाली आमच्या काकाची आणि मग झोप पडून जाग आला आणि ती धुंदी डोळ्यावरची तशीच. काय झालं, ते जे गुडघ्यावर असा गुडघा दुसरा ठेवला आणि पाय, आमच्या काकाचाच अंगठा असा हल्ला, पायाचा अंगठा असा हल्ला.
बस काकानं विचार केला, साप लोंबला, वरच्या पत्रावरून साप लोंबला. आता सापाला तर कळूच द्यायचं नाही, पण साप मेलाच पाहिजे अशी शिस्त धरली. सापाला चाहळ पण लागू दिला नाही ना, अशी आरामशीर काडी घेतली ती काठी येळाची. ते पाय तसाच असा होता आणि ते अंगठा असा 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 हालत होता. त्याला फडी काढायला आहे असा झोडपा मारला. सगळ्याच्या सगळा अंगठा अजून ते मरेपर्यंत तो अंगठा तसाच तुटून पडला. आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी, तसंच झालं या माकडाचं. ते दात विचकू लागलं, हे पाण्यातलंही विचकू लागलं आपोआपच. ह्याला राग आला, मी ब्रह्मदेवाचा असून माझ्यावर दात विचकतोस, मला वाकुले दाखवतोस, थांब तुझा जीवच घेतो म्हणून यानं उडी मारली सरोवरात. ते सरोवर होतं शापित. हा पुरुष होता म्हणजे वानर होता, त्याची सुंदर स्त्री झाली, इतकी नयन मनोहर स्वर्गातल्या अप्सरेसारखी सुंदर झाली. आणि मग त्याला लाज वाटली की आता हे काय झालं म्हणून तसंच ते पळू लागलं ब्रह्मदेवाकडं. आणि या सुंदर स्त्रीकडे पाहून 2 जणांचा तोल गेला, इंद्र आणि सूर्यनारायण. ते रूप पाहिलं. काय नाही गुरुजी, तुमच्यासारख्याला असा धक्का बसू देऊ नका. हे जे वरचे लोक आहेत ना, हे जरी तपश्चर्या करून वर गेले, साधना करून यज्ञ करून वर गेले, पण ह्या लोकांपेक्षा आपण लोक चांगले. कारण आपल्या नजरा वर येतात. तुम्ही तासन तास इथं बसता, सकाळी 2 तास कीर्तन, संध्याकाळी 2 तास कीर्तन, दुपारी 3 तास रामायण. एवढा त्रास तुम्हाला काय बिना त्रासाचं आहे काय? म्हाताऱ्या माणसाच्या अंगाला कळा लागलेल्या असतील. का त्रास सहन करता? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं कल्याण व्हावं, आपला उद्धार झाला पाहिजे. काहीतरी भगवान शंकराच्या प्रांगणात आपल्याला 4 गोष्टी चांगल्या कानावर याव्यात आणि आपला उद्धार व्हावा. म्हणजे आपल्या नजरा वर आहेत आणि वर गेलेल्या याच्या नजरा खाली येतात. ते घार हिंडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे तिच्या पिलापाशी नाही नवनाथ महाराज, कोंबडीच्या. हिंडती आकाशात, पण कोणाच्या कोंबडीचं पिलू बाहेर दिसलं की तसंच हे वर गेलेले लोक आहेत. जाऊ द्या, आपल्याला विस्ताराला वेळ नाही. हे काही नालायक आहे, ते सगळे भ्रष्ट आहेत. इंद्र, चंद्र, महेंद्र, यम, वायू, वरुण, कुबेर, सगळ्या कथा तशाच आहेत. तुम्ही पुराण पहा, त्याच्यापेक्षा आपण लोक चांगले. काय झालं? त्या सूर्याची नजर बिघडली आणि इंद्राची नजर बिघडली. दोन्हीलाही काम नावाच्या वैर्यानं संतुलन बिघडवलं आणि वीर्यपात झाल्यामुळं काय झालं? सूर्य आणि इंद्र पळता पळताच वीर्यपात झाला आणि इंद्राचं वीर्य या मुलीच्या डोक्यावर पडलं, म्हणजे केसात. संस्कृत भाषेत वाल म्हणतात केसाला, वाल. इंद्रापासून जन्म झाला केसात, त्याचं नाव ठेवलं वाली, तो इंद्राचा. आणि काय पडलं केसावर म्हणून वळून पाहायला गेली तर मानेवर सूर्यनारायणाचं वीर्य पडलं. ग्रीवा म्हणजे मान, संस्कृत भाषेत ग्रीवा. म्हणून मानेवर जन्म झाला सूर्यनारायणाच्या वीर्यापासून तो सुग्रीव. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हे 2 मुलं घेऊन ही मुलगी म्हणजे वृक्षराज होता, ती मुलगी झाली, ब्रह्मदेवाकडे आली. ब्रह्मदेव हैराण झाले. तू कोण बाई, तू कोण? बाबा मी तुमचीच मुलगी, मी वृक्षराज होतो, पण असं झालं. ब्रह्मदेवानं शंकराकडे नेलं, शंकरानं पार्वतीकडे नेलं, सांगितलं त्याला उशाप दे. पूर्ववत उशाप दिला आणि त्याचा वृक्षराज झाला. ब्रह्मदेवाचा हा लाडका मुलगा, 2 पुत्राचा बाप वृक्षराज, वाळी आणि सुग्रीवाचा बाप. आणि मग सूर्यनारायण भगवान ब्रह्मदेवानी सुंदर असं एक राज्य रचायला लावलं विश्वकर्म्याला. विश्वकर्मा स्वर्गीय सुतार. अशी राज्याची रचना केली. त्या राज्याचं नाव ठेवलं किष्किंधा. ते राज्य दिलं वृक्षराजाला, तिथला राजा केला, वाळी युवराज केला. आणि 18 पद्म वानर एकत्र आणून दिले आणि किष्किंधेचे राज्यधर केले. वृक्षराज वृद्धपणानं वृक्षराज वारला आणि मग वाळी राजा झाला, सुग्रीव युवराज झाला. दोघं भाऊ एवढे एका विचाराचे होते की एका ताटात जेवणे.
एकमेकाच्या जीवाला जीव देणे. आणि म्हणून यम सुद्धा डुंकून पाहत नव्हता किष्किंधेकडे. वाळीनं तर रावणाला अंगदाच्या पाळण्यावर उलट लटकवलं होतं. तो 4 समुद्राचं स्नान रोज करत होता. असंच दक्षिण सागराचं स्नान करताना हे रावण हातोंडाचं किडूक तिथं आलं आणि त्याला धमकी द्यायला गेलं. त्याला काय माहित हा वानर कोण आहे. वाळी होता तो. देवा वाळी दैत्यावाळी म्हणून नाव ठेविले वाळी. देव दैत्यांना काही समजत नव्हता वाळी. हे रावण धावलं अंगावर वाळीच्या. वाळीनं सहज त्याला बगलेत दाबलं. पक्कच अडकलं तिथं. हातोंड ते सगळं अडकलं तसंच. वाळी जेव्हा घरी आला आणि ते अंगद नावाचं छोटंसं लेकरू खेळत खेळत आलं. बाबा बाबा. वाळीनं त्याला घेण्याकरता असे हात केले. पटकन पडलं ते रावण. त्या सगळ्या वानरांनी हसायला लागल्या. हे 10 तोंडाचं बाहुलं, 10 तोंडाचं बाहुलं, किती विचित्र आहे. वाळीची बायको होती तारा. ती म्हणली, स्वामी माझ्या अंगदाच्या पाळण्यावर जर असं लटकवलं ना तर फार लेकरू याला पाहून खेळल. ते चांदवा का काय म्हणतात मग? चांदवा. चांदवान खालच्या चिमण्या. चिमणा. याचे तोंड म्हणजे चिमण्या. आणि त्याचा केला चांदवा. त्याचं उलट टांगलं तंगडे. त्याच्याकडे पाहून अंगद हसत होता. खूप विटंबना झालेली आहे रावणाची. नाथ महाराजांनी खूप रंगवलेलं आहे रामायणात. या अंगदाच्या लघवीची धार रावणाच्या रोज तोंडात जात होती. रावण कोण म्हणलं त्यानं तोंड दाबून धराव. किती तोंड दाबून धरलं तरी अंगदाच्या लघवीचा पावर इतका होता महाराज. 25 हाऊस पॉवरच्या मोटर इतका. आपोआप तोंड उघडत होतं आणि ती लघवी रावणाच्या तोंडात जात होती. हे लेकरूच तसं शक्तिशाली होतं. रावणाचा मंडपच उचलून आणला होता ना शिष्टाईच्या वेळेस. रावणासह सगळाच मंडप उचलला होता अंगदानं. असा बळीया होता. त्या अंगदाचे वडील आहेत वाळी. आणि मग वाळी आणि सुग्रीव दोघं एक रूपानं एकाच विचारानं नांदत असताना काय घडली घटना आहे का. दुदुंभी नावाचा वीर मातला राक्षस पाताळात. त्याला कोणी सलामीच देईना. तो कुस्तीपट्टू होता. कुस्तीपट्टू. कोणीच सलामी देत नव्हतं. तो यमलोकात गेला. यम धर्माला धमकी दिली. यमन्या असेल हिंमत तर कुस्ती खेळ. यमानं आकार पाहिला. हे गिराईक आपल्याला जड आहे. यम धर्म म्हणले लेखा जोखा मला काही रिकाम पण नाही. मी नाही खेळू शकत. ते पाताळात गेलं शेषनारायणाकडे. शेष्या कुस्ती खेळ. शेषनारायण म्हणले बा माझ्या डोक्यावर भार आहे. मी काही कुस्ती खेळत नाही. पण जर जास्तच कुस्ती खेळायची इच्छा असेल मृत्यू लोकावर जा. किष्किंधा नावाचं नगर आहे तिथे वाळी राजा राज्य करतो. त्याला विचार तो तुझ्यासोबत कुस्ती खेळत. हे किष्किंधेत आलं दुदुंभी. आणि मग वाळीला हाक मारली. महाराज हाक मारल्याबरोबर वीर उठला. उड्डाण मारलं की त्या दुदुंबीच्या पुढं. वाळी उठल्याबरोबर सुग्रीवाई पाठीराखा उठला. दोघं भाऊ एका विचाराचे होते वाळी सुग्रीव. असं भयंकर युद्ध केलं पण वाळीच्या मारापुढं दुदुंबीचं काहीच झालं ना. दुदुंबीनं ओळखलं की वाळी जड आहे आपल्याला. वाळी आटोपत नाही. पण ते राक्षस होतं. कपटी होतं. त्याला माहित होतं राक्षसायचं कसं असतं. मला जमलं तर पटेल पटेल नाही तर हमारी तुम्हारी असं होतं. ते राक्षसांचं युद्धच तसं असतंय. जर असलं अवसनात युद्ध नसलं तर मग पळून जायचं. पळूनही जायचं. खरंच मला आठवण येतील त्या गोष्टी. घडलेल्याच गोष्टी सांगत असतो मी. तुम्हाला वाटतं महाराज विनोदानं काहीतरी अतिशोक्ती करतात. 20 एक वर्ष झाले बा आमच्याजवळ एक बैल आलं होतं आमच्या खुट्यावर. बरं बैल असं अगडबम मजबूत पण शिंगाचा पताच नाही. होंड. पण त्याच्या शिंगाची अशी हाईट होती. होंड असून पुढं आण्या निघल्या होत्या अशा. त्याचा फायदा ते जास्त मारून घेत होतं. ते काय करत होतं आमचं होंड टकरी खेळायचं. कसाही बैल असला त्याच्या मस्तकात ते शिंग जायचे. मग बैल घाबरायचा. हैराण होऊन पळायचा. असं 4, 10, 5, 10 वर्ष असं चाललं होतं की लोक म्हणत होते साधुवाचं होंड जर माळरानावर असलं तर आपली बैल इकडं न्या. ते बैल टकरी खेळतं आणि ते बैलाला सुसू देत नाही. कसे ताकदवान बैल असले आमच्या होंड्यानं घायाळ करायचे. पण लय दिवस नाही चालला आमच्या होंड्याचा होरा. कोणत्याही गोष्टच काही दिवसच चाल. असा एक गावात बैल आला.
खोपड्या शेंगाचा असा, आणि तो टकरील पहिला नंबर. त्या मालकाला कळालं की आपला बैल चांगला आहे, जाऊ द्यावर म्हणे. एक दिवस साधूबाच्या बैल आहेत बैल, आणि मीच होतो बैलाकडे. जाऊ द्या म्हणे, किती होंड जबरदस्त आहे बैल. तो दांडगाच्या दांडगा मोठा बैल. लागली टक्कर माळ रानावर. टक्कर लागल्यावर होंडा आमचं होतं बुद्धिवान होतं. त्यानं पाहिलं की हा पुढचा बैल आपल्याला आटोपत नाही. काय केलं आमच्या होंड्यानं, त्याला गोडी गुलाबीचं धोरण आखलं. टक्कर सोडली आणि ते चाटू लागलं त्या बैलाला, जिभीनं चाटू लागलं. म्हणजे त्या बैलाला वाटलं हरवलं का नाही, त्याला ठेवलं गाफील. ते असं ते ताटू लागलं असं. मग हे चाटत चाटत त्याची पाठ बहा चाटली. होंडालाही बुद्धिवान हो, त्याची खापरी ठेवायला पाहिजे होती. बरोबर त्याच्या दोन्ही पायाच्या मागून आलं गुरुजी ते, आणि ते वाकडे शिंग घातले त्याच्या दोन्ही तंगड्याच्या मधात. जे पालडा पालता होंडा तिथं थांबलाच नाही कोठ्यावर. या आमच्या होंड्याची राक्षसाच्या युद्धाची कला एकच. त्यानं पाहिलं की वाळी आपल्याला जड आहे. तो पळाला तो तुम्ही इतका पळाला की तिथे एक विवर होतं, त्या विवरात शिरला. वाळीचं असं होतं की पळो की मरो, त्याला जीव मारल्याशिवाय वाळी परत नव्हता येत. वाळी सुग्रीव त्याच्या पाठीमागे लागले, ते विवरात गेलं. वाळीनं सुग्रीवाला थांबवलं विवरावर. सुग्रीवा तू इथं थांब, कारण राक्षस कपटी येत, मागून येऊन कोणी वार करील. मी याचा विवरात जाऊन प्राण घेतो. आणि मग विवरात गेल्यानंतर एक दिवस नाही, एक महिना नाही, 2 महिने नाही, 27 महिने युद्ध चाललं. वाळीच्या गळ्यात विजयमाळा होती, ती सुकल्याशिवाय तो थकत नव्हता, आणि ती थकत नव्हती. 27 महिने वाळी विवराच्या बाहेर येत नाही. असं ज्या वेळेला कळलं, त्यावेळेला विद्याधरांनी हल्ला चढवला किष्किंधेवर. नगर जिंकलं. वानरवीर, मोठे मोठे वीर, मंत्री, ऋषीमुनी सगळेच धावत आले सुग्रीवाजवळ. आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा राज्य केलं, किष्किंधेवर विद्याधरांनी ताबा केला, तुम्ही उठा. सुग्रीव म्हणत होता मी येणार नाही, कारण माझा भाऊ या विवरात गेलेला आहे, तो परत आल्याशिवाय मला येत नाही. पण सगळ्यात ऋषीमुनींनी समजावून सांगितलं, अरे तुमच्या वानर पत्न्या पण त्या विद्याधरांनी ताब्यात घेतल्या, तुम्हाला लाज वाटू द्या या गोष्टीची. उठ सुग्रीवा, ज्या राज्यात राजाच नाही ते राज्यच कशाच. आणि या सगळ्या लोकांचं ऐकून सुग्रीव उठला. पण उठताना एक अविचार केला. त्या प्रचंड शिळा घेतली आणि ते विवराचं द्वार झाकलं. तिथंच खरं नडलं, खटकलं. 27 महिन्यानंतर वाळी दुदुंबीला मारून वर आला खांद्यावर घेऊन. येऊन बघतो तर विवर द्वार बंद आहे. वाळीला वाईट वाटलं की माझा सुग्रीव भाऊ होता, नक्की कोणतरी मारला, राक्षसांनी घात केला. वाळी रडायला लागला सुग्रीव मेला म्हणून, आणि सुग्रीव रडायला लागलाय वाळी मेला म्हणून. मेलं एकही नाही, दोन्ही जिवंत. सुग्रीवाला सगळ्यांनी राजा केलं, छत्र धरलं, आणि राजाधिराज असं बोर्ड लावलं, सुग्रीव राजा राज्य करीत आहेत. तरी सुग्रीव आठवण येऊन, वाळीची आठवण येऊन रडत होता की माझा वडील भाऊ वारला. आणि हे विवरात रडू लागलं की माझा छोटा भाऊ वारला. आता ही घडलेलीच गोष्ट आहे महाराज. आमच्या रायगावला पुंडलिक महाराज धांगड म्हणून आहे, फार भोळे महात्मा आहेत. जुन्या काळातले महात्मा, भोळे, वयस्कर, आणि भोळ्या स्वभावानंच ते एकदा गेले आळंदीला. आळंदीला गेले, त्याला कोणीतरी म्हणलं बा उत्तर भारतात लय तीर्थ पाहण्यासारखं आहे, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू. गेली ते कोणाच्या तरी नादी लागून. तिकडचं घरी माहीतही नाही, पत्ता नाही. महिना, 2 महिने, 4 महिने वाट पाहिली. त्यांचे वडील होते शंकर जाट समाजाचे. ते या भटजीला विचार, त्या भटजीला विचार. मग रायगावच्याच एका भटजीने सांगितलं, महाराज 5 महिने झाले तुमचा कुंडलिका आला नाही, बहुतेक कुंडलिका गेला असेल. मग आता काय करावं? काय करू नये, त्याच्या नावानं काही पिंडदान, अन्नदान करा म्हणले बा, त्याची शांती तरी होईल. मग शंकर जाटानं कुंडलिक महाराजाचं तेरसं करायचं ठरवलं. आणि श्रीमंत घराणं आहे, अजूनही पहा तुम्ही, 60 एकर जमिनी द्यायला. आणि मग तेरसं करायचं तर बाबा आता कुंडलिका गेलाच आहे, तर मग बुंदीचंच तेरसं करा. 2-4 गोण्या साखरही गाळली. तेरशाची पंगत नामदेव बाबा मोठी, सगळं रायगाव तृप्त होईल, चूल बंद गाव सांगितलं.
आणि महाराजाला माहीतच नाही. 5 महिने झाल्यावर तीर्थ करून महाराज ती दाढी वाढलेली आणि महाराज आले रायगावच्या स्टँडवर. 3रा पारच्या 4च्या गाडीनं उतरले. तर पंक्ती दिसू लागल्या. महाराजांना विचारू लागले, मग पंगत कशाची आहे रायगाव? लोक म्हणले कुंडलिंग धांगडाच्या तेरशाची आहे. कुंडलिंग धांगडालाच सांगू लागले. ते जिवंतच आणि तेरस झालं त्याचं. ते मोठे गमतीनं कीर्तनात सांगतात की आपलं तेरस बिरस सगळं झालेलं आहे. तसंच झालं. वाळी म्हणतो सुग्रीव वारला आणि मग त्या सूर्याचं किरण एक फटीतून दिसलं. अशी लात मारली. प्रचंड शक्ती होती वाळी. शिळा बाजूला केली आणि वाळी बाहेर आला. तिथं दुंबीचं प्रेत किष्किंधेजवळ फेकलं आणि पाहतो तर त्याला बोर्ड दिसलं सोन्याच्या अक्षरात, राजाधिराज महाराज सूर्यपुत्र सुग्रीव राजा राज्य करीत आहेत. वाळीनं पाहिलं, बाप रे बाप, मी 27 महिने विवरात गुंतलो आणि सुग्रीव राज्यावर बसला. भयंकर क्रोध आला. महाराज धावतच गेला आणि मस्तकात गदा घातली. धाड दिशी सिंहासनावरून पाडलं. सुग्रीव लोळायला लागला, दादा दादा राज्य तुमचं आहे, मला लोकांनी भरी घातलं, दादा तुमचं राज्य तुम्ही करा. कामापेक्षा भयंकर शत्रू क्रोध आहे. आवरल्या गेला नाही. वाळीची धर्मपत्नी तारा पदर पसरून आली. अहो प्राणनाथा, तुमच्या पाया पडते, भाऊजींना मारू नका, भाऊजीचा दोष नाही, विद्याधरांनी आम्हाला जिंकलं होतं म्हणून भाऊजी राज्यावर बसवले. तिथे वाळीची भयंकर चूक झालेली. एवढा जाणता वाळी, एवढा मोठा माणूस चुकून बोला, तारे तुझं सुग्रीवाचं काहीतरी जुळतं मिळतं झालंय, तुला सुग्रीव आवडतो. महाराज ही कथा सुग्रीव रामाला सांगायला लागलेत की हे मला दुःख आहे माझ्या भावाचं. जेव्हा तारेला सुग्रीवाचा आरोप घातला, भ्रष्ट झाल्याचा आरोप घातला, तेव्हा परमात्मा उठले, लक्ष्मणा धनुष्य घे, वाळी मारायचा. पतिव्रतेवर दोष ठेवतो. सुग्रीव म्हणतो, देवा इतकंच नाही अनिक दुःखे सांगू किती, अनिक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती, सकल संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती, नसाहे पाषाण फुटती, भयकापचित्ती भरला से, भयकापचित्ती भरला से, भयकापचित्ती भरला से, भयकापचित्ती भरला से, प्रथम केला गर्भिवास, प्रथम केला गर्भिवास, प्रथम केला गर्भिवास, गर्भिवास. ऐक रे राघवा, एवढ्यावर माझं दुःख थांबलं नाही. मला गदा उचलून घातल्या, मार 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 मारलं. तारा रडली, भाऊजीला मारू नका म्हणून तारेवर आरोप घातला. आणि मग या सुग्रीवानं एवढं मला मारल्यावर किष्किंधेतून 4 प्रधान फुटले उठले वाळीच्या विरोधात. पण शक्ती क्षीण झालेली होती मारुतीराजाची. श्रीगुरु भेटल्याशिवाय मारुतीराला शक्ती येणार नव्हती. नाही तर काय करणार होता वाळी मारुतीराच्या पुढं. पण मारुतीराला हे सहन झालं नाही. जिथे अन्याय आहे, जर आपल्याकडून प्रतिकार होऊ शकला नाही तर ते नगर सोडून द्यावं, असा धर्मशास्त्राचा निर्णय. त्या गावात राहू नये. मारुतीरायाने सोडली किष्किंधा. मारुतीराया निघल्या बरोबर नळ आणि नीळ अग्निनारायणाचे दोन्ही पुत्र बाजूला झाले आणि म्हातारा जामवंतही बाजूला झाला. सुग्रीवाची बाजू धरली. मार मार मारलेला सुग्रीव नगराच्या बाहेर ज्या वेळेला निघाला, त्यावेळेला सुग्रीवाची प्रिय पत्नी रुमा नावाची, तीही पतिव्रता, तिनं सर्व जड भरजरी वस्त्राचा त्याग केला, सगळ्या अलंकाराचा त्याग केला आणि पांढरं वस्त्र अंगावर धारण केलं आणि आपल्या पतिराजाच्या पाठीमागं ती निघाली. आपल्या पतिराजालाच जर इथं थारा नाही, इथं कशाला राहायचं. रुमा निघाली. रुमा अतिशय देखणी होती. या नालायक वाळीची बुद्धी भ्रष्ट झाली.
जात सुग्रीवाच्या माग रुमा जात होती, त्या रुमाचा हात धरला, सांगितलं रुमे राज्य वाळीच आहे आणि तू आता बायको सुग्रीवाची नाही माझी आहे. ती त्याची लहानी भावजय होती. रामचंद्र प्रभू जाग्यावरच उठले, आता नाही माफ. सुग्रीवाची पत्नी त्यानं ताब्यात घेतली. चला वाळी मारायचा. आनंद झाला, कडाला टाळ्या वाजल्या, हनुमंतजी नाचायला लागले. आता वाळी मरतो. सुग्रीवाचा काटा उपटल्या जातो. जामवंत नळ नीळ नाचायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, पण सुग्रीव टाळ्या वाजविना. परमात्माने विचारलं, सुग्रीव मी वाळी मारण्याची प्रतिज्ञा केली आणि सगळे टाळ्या वाजवतात आनंदानं, तू का वाजवीत नाही? सुग्रीव म्हणतो, राघवा खरं सांगू, मला अजूनही विश्वास नाही की वाळी तुमच्या हातानं मरेल म्हणून. काय? होय, कारण तो माझा भाऊ आहे, मला त्याची शक्ती माहिती आहे. आणि मी आकाशवाणी ऐकली ज्या वेळेला दुदुंभी नावाचा राक्षस मारला, त्याचं प्रेत किष्किंधेजवळ टाकलं, तेव्हा आकाशवाणी झाली होती, जो कोणी वीर बहादर या प्रेताला उचलू शकेल त्याच्या हातानं वाळी मरणार आहे. भगवान सगळ्या लोकांनी प्रयत्न करून पाहिलाय, पण ते प्रेत जाग्यावरचं हलत नाही. ते अजूनही आमच्या किष्किंधेच्या शेजारी. परमात्मा म्हणले, मग हातातल्या कंकणाला आरसाच काय करायचा, चला तुम्हाला प्रेत परीक्षाच द्यायची ना, प्रेत उचलून दाखवतो. परमात्मा तिथं आले आणि सहज डावा पाय पुढे केला आणि डाव्या पायाच्या अंगठ्यावर प्रेत घेतलं. करील ते काय नव्हे महाराज, आणि त्या तंगडीनं महाराज ते प्रेत दिलं उचलून समुद्रात फेकून. सगळे टाळ्या वाजवायला लागले की आता तर वाळी मिळालाच म्हणून समजा. दुदुंबीचं प्रेत डाव्या पायाच्या अंगठ्यावर उचललं देवानं. सुग्रीवानं नाही टाळी वाजवली. फारच धीरगंभीर होता महाराज सुग्रीव. देवानं परत विचारलं, सुग्रीवा अजूनही तुला आनंदाची टाळी वाजवली नाही? श्रीरामा, टाळी न वाजवण्याचं कारण ऐक. ज्या वेळेला आकाशवाणी झाली होती त्यावेळेला हाडामासात ते शिखलासारखं ओलं प्रेत होतं. आता त्याच्यावर हजारो वर्ष लोटली, ते वाळलं असल आणि म्हणून तू उचललं असल. परमात्मा म्हणले, आता कुठली परीक्षा देऊ? अरे विश्वास ठेव, मी आज विश्वाचा आत्मा आहे. म्हणले तसं नाही, आकाशवाणीनं त्याच वेळेला सांगितलं होतं की 7 विषम जाग्यावरचे वृक्ष एका बाणात ज्याला उलथून पाडता येतील त्याला वाळी मारता येईल. म्हणजे विषम जाग्यावरचे एक झाड आपल्या वैजापुरात, दुसरं झाड केसापुरात, का सरळ येईल ते लाईनीत, केसापूर सोडा, नरसी, वा डोकं आहे हो तुम्हाला. एक नरसीत, एक इकडे कोणतं गाव आहे आता, गिलोरी, असे 7 वेगळ्या वेगळ्या जाग्यावरचे झाड एकाच बाणानं पडले पाहिजेत. महाराज अशी कुठलीच युद्धकला नाही. बाण हा कितीकही धावल, पण सरळ धावील का वाकडा? आमच्याचा बाण असा वाकडा तिकडा धावल, त्याला वाळी मरल. परमात्मा म्हणाले, घ्या परीक्षा, काय हरकत नाही. परमात्माच्या पाठीमागं लक्ष्मण उभे होते. लक्ष्मण शेषनारायणाचा अवतार आहे. परमात्मानं वर्म गाठलं. वर्म कळालं पाहिजे. वर्म पार कर्मापेक्षाही वर्म महत्वाचं असतं. त्या लक्ष्मणाच्या पायाचा अंगठा टाचन दाबला देवानं. अचानक अंगठा दाबला गेला म्हणून लक्ष्मणानं त्याला काय अशी झडती म्हणतात ना, अशी मान हल्ली. लक्ष्मणाची मान हल्ली म्हणजे शेषनारायणाची मान हल्ली. आणि शेषनारायणाची मान हल्ली म्हणल्यावर पृथ्वी कशावर आहे? शेषनारायणाच्या डोक्यावर आहे. सगळी पृथ्वी हादरली आणि हादरल्यामुळं 7 जागचे झाड एका रेषेत आले. विषम जाग्यावरचे विषम जाग्यावर आले. प्रभूचा बाण गेला आणि 7ही वृक्ष उन्मळून पडले. आता मात्र सुग्रीवानं टाळी वाजवली. जय हो श्रीरामजी की जय हो. सुग्रीवही आनंदानं नाचायला की आता वाळी मरतो. सुग्रीवाची अशी वातावरण तयार होऊ दिलं आणि सुग्रीव म्हणतो, चला देवा आता किष्किंधेवर, माझा काटा तेवढा उपटून टाका, वाळी मारा. परमात्मा खेळी आहे.
परमात्मा म्हणला सुग्रीवा, वाळी मारायला हरकत नाही, पण मी धर्मयोद्धा आहे आणि वाळीचं आणि माझं काही भांडणच नाही. भांडण दोघा भावाचं आहे. तुमच्या युद्ध तुला करावं लागल सुरू. सुग्रीव म्हणला जय विठ्ठल. वाळी बरोबर मी युद्ध, मी तुझ्या आधारामुळं म्हणतो. पण राम म्हणले मला कसं काय मारता येईल रे, भांडण दोघा भावाचं आहे. दोघा भावाचं भांडण कोर्टात गेल्यानंतर वकील, दोघाचे 2 वकील असतात. पण ते वकील सगळं जरी भांडण विकत घेतात तर ते म्हणतात भाऊ आऊत अडवून डोके फोडून तुम्हाला जेव्हा नाही, पुढचं आम्ही पाहू ना, पुढचं भांडण आम्ही पाहू, पण आऊत अडवणं ज्याचं त्यालाच अडवावं लागेल का नाही, भांडण तर तुलाच करावं लागेल. सुग्रीव म्हणला आपली ताकदच नाही. परमात्मा म्हणले मग मी तसा विनाकारण त्यानं आपला धुराय फोडलेला नाही, त्याच्या भिंतीचं पाणी आमच्या पत्रावरही पडलं नाही, मग घेणं न देणं काही भांडणाला काही निमित्त तर लागल. विनाकारण मला त्याच्याशी भांडता येणार नाही. तू भांडण सुरू कर, मी पाठीमागून येतो आणि बाण मारून वाळीचा प्राण घेतो. असं ठरलं. मग मिटलं. सुग्रीवाची शक्ती चालेना, पण मारुतीरायानं मध्यस्थी केली. सुग्रीवा, देवासारखा पाठीराखा असल्यावर काय, अरे चिंताच करायचं काम नाही. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा जा. कशी तरी उष्णी ताकद सुग्रीवात आणली. सुग्रीव घाबरतच होता वाळीला, पण उष्णी ताकद आली. सुग्रीव किष्किंधेवर चालून गेला. भयंकर आरोळी केली. वाळी, हिम्मत असेल तर बाहेर ये, युद्ध कर. आरोळी ऐकल्याबरोबर वाळी जागा झाला. प्रचंड वीर होता तो. पण सुग्रीवाची आरोळी ऐकली तारेनं. तारा तिला भूत भविष्य वर्तमान कळत होतं. तारेनं पायच धरले सुग्रीव वाळीचे. पतिराजा तुमच्या पाया पडते, आज तुम्ही रणांगणावर जाऊ नका, कारण सुग्रीव भाऊजीची ताकदच नाही तुम्हाला आरोळी करायची. सुग्रीव भाऊजी तुमच्या धाकानं ऋषमुख पर्वतावर राहत होता. ज्या अर्थी सुग्रीवानं आरोळी ठोकली त्या अर्थी सुग्रीवाला काही ना काहीतरी आधार मिळाला. आधाराशिवाय नाही, आणि आधार जर श्रीरामाचा मिळाला असेल तर राम जानकी जीवन, जानकी जीवन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, योगियांचे निज ध्यान तुका चरण वंदितो. योगियाचे निज ध्यान तुका चरण वंदितो. योगियाचे निज ध्यान तुका चरण वंदितो. काय काय सांगितलं. जेवणाच्या ताटाला, चहाच्या घोटाला, कुंकाच्या बोटाला आणि कागदाच्या नोटाला कोणच नाही म्हणायचं नाही.
तसं योद्ध्यानं वीराच्या पुकार्याला नाही म्हणूच नाही. वीरानं जर युद्धाला बोलावलं असाल तर सर्व कामं सोडायचे आणि युद्ध करायचं. त्याचं कारण आहे हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. हारला तरी स्वर्गाची प्राप्ती आणि जिंकल्यावर तर या भूमीचं राज्य मिळतं. दोन्ही बाजूने फायदे असतात वीराचे, म्हणून युद्ध टाळू नये. वीरानं वाळी म्हणतो सरक तारे मला युद्धाला जाऊ दे. काय करणार ती, शेवटी स्त्रीच ती बाजूला झाली, नाराज झाली आणि हा वाळी युद्धाला आला. भयंकर दोनही धुरंधर योद्धे युद्ध करू लागले. तना तन खना खना वाजवू लागले. सत्राने उड्डाण हुंकार बदली हरिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगने कराडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर्णी साचर झाल्या त्या फळणी. हो पुढं हनुमंतराचं नाव नाही येऊ द्यायचं. वाळी सुग्रीवाचं युद्ध आहे. अशी पृथ्वी डळमळायला लागली. महाभयंकर युद्ध. महाराज आकाशात विमानाची दाटी झाली युद्ध पाहण्याकरता. आपल्याला वाटतं भांडणाला लोक इतके का जमतात, पहिलेच जमत आलेले आहेत. युद्ध म्हणलं की स्वर्गातले देव लोक आले. नुसते देव नाही आले, शंकरानं पार्वती आणली. सगळेच आपापल्या बायका घेऊन आले, पाया लागलेत. युद्ध भांडण म्हणल्यावर महाराज आतापर्यंत तर माझ्या ऐकण्यात नाही की बा अमुक ठिकाणी मोठं भांडण झालं, त्याच्या पत्रिका छापल्या गेल्या. कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आमचे गावात 2:55 भांडणाची सुरुवात होणार आहे, तरी सर्व पाहुण्यांनी अवश्य येण्याचे करावे. अशा पत्रिका असतात का? अक्षदा वाटल्या जातात का भांडणाच्या? कधीच नाही. सप्त्याच्या पत्रिका असतात, त्याच्यावर फोटो छापलेले असतात, माईक लावलेले असतात. पुन्हा पुन्हा नामदेव इथं येतात. गावकऱ्यांना कळवण्यात येते की रामायणाची सुरुवात ताबडतोब होत आहे, तरी कोणी येत नाही. आणि भांडणं लागू द्या, बाबा 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 भरा 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 गोळा होतात. बरं जिथं माणसं आले की किती स्वागत होतं हो. बसायला अंथरुणं बिछाईत टाकल्या जाती, आवाजाची सोय केल्या जाती. पाण्याच्या कॅनी कार्यकर्त्याने इकून तिकून ठेवलेल्या आहेत की एखाद्याला तहान लागली. पाणी सगळी व्यवस्था इथं आहे, तरी माणसं इथं कमी येतात. आणि भांडणात काय व्यवस्था असती अंकुशराव दादा? एखाद्या तरी भांडणात चहा पाजला का कोण आपल्याला? हे घ्या घ्या घ्या, आले ना तुम्ही घ्या चहा. उलट जे जे भांडणारे असतात ते काय धावतात माणसावर, काही बोलतात. राजा आपणही गेलो 2दा-3दा भांडणं लागल्यावर लोक जमा झाले, मी गेलो. ते भांडणारे काय धावतात, हे नका जेवण आहे का भेडे इथं येऊन. एवढं जरी उतरून बोलतं तर त्याला वाटतं कान्या कोपऱ्यात तितके 2 शब्द, तेथे रामनाम होईल श्रवण. भांडणं कान्या कोपऱ्यात उभं राहून ऐकतात. वाळी सुग्रीवांचं युद्ध जिंकलो, सगळे लोक पाया लागलेत. कोण जिंकतो, कोण वीर जिंकतो. एकदा हा खाली जात होता, एकदा तो खाली जात होता. शेवटचा वार असा वाळीनं केला मारा, 2 दिशी गदा मारली मस्त आणि सुग्रीव उडावला. सुग्रीव ऋषमुख पर्वतावर जाऊन पडला, घायाळच झाला, रक्तबंबाळ झाला. आणि मग सुग्रीवानं विचार केला, राम कृष्ण हरी, ज्याचा जो दुसऱ्यावर विश्वासला तयाचा कार्यभाग बुडाला. कशाचा विश्वास? आणि मी विश्वास धरीतच नव्हतो. कोण? तो राम. पण आपलाच हनुम्या, त्यानं सांगितलं की हा देवाचा देव आहे. कशाला मी विश्वास धरला असेल? सुग्रीव कुंठत होता, कणत होता. आणि मग मारुतीरायांनी विनंती केली, म्हणाले राघवा, तुमचा शरणागत घायाळ झालाय, उठा चला. ऋषमुख पर्वताकडे लक्ष्मणजी, नळ, नीळ, जामवंत आणि हनुमंतराय आलेत. सुग्रीव तिथे घायाळ होऊन पडलेला आहे. सुग्रीवाला मारुतीरायांनी विनंती केली, सुग्रीवा देव आले. सुग्रीव म्हणे, चुलीत घाल देव तो. कोण म्हणेल रे त्याला देव? कशाचा देव आहे?
अरे मला म्हणला मी आडून बाण मारतो, वाळीचा प्राण घेतो, मला तोंडाशी दिलं आणि हा लपून बसला. परमात्मा म्हणाले सुग्रीवा तसं नाही, ही करूच नको, तू काही कामाचा नाहीस, लबाड आहेस, लबाड, एक नंबरचा लबाड आहे. आता माझा विश्वास नाही आणि मी सगळ्या लोकांना सांगणार आहे त्या रामाचं रामायण ऐकू नका. महाराज सांगितलं असला तरी डोळे लावून झोपी जा. सुग्रीव म्हणला मी कोणाला रामायण पण ऐकू देणार नाही तुझं. आता कशाचा देव आहेस तू? परमात्मा म्हणले सुग्रीवा त्याचं असं झालं, तुम्ही दोघं भाऊ सारखेच असल्यामुळं कोणता खाली जाऊ लागला आणि कोणता वरून मारू लागला मेळच लागत नव्हता रे. आता असं करतो, त्या वाळीच्या गळ्यात इंद्रानं दिलेली विजयाची माळ आहे, मी तुझ्या गळ्यात हा पुष्पहार घालतो, म्हणजे मला कळल की हा पुष्पहार ज्याच्या गळ्यात आहे, रान पुष्पाचा हार ज्याच्या गळ्यात आहे तो माझा सुग्रीव आहे. एवढ्यावरूनच मी आता ओळखीन आणि बाण मारीन. तेव्हा सुग्रीव नको नको म्हणत होता, पण हनुमंतरायानं युक्ती केली. हनुमंतरायाने परमात्माला सांगितलं त्याला स्पर्श करा, त्याची शक्ती क्षीण झालेली आहे. तेव्हा रामप्रभूंनी सुग्रीवाला असा स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर प्रचंड शक्ती आली सुग्रीवात, परमात्माचा स्पर्श होता. आणि मग सुग्रीव तयार झाला. पुनश्च एकदा युद्ध जुंपलं, भयंकर युद्ध. दुसरी आरोळी आल्यावर तर महाराज तारेनं अडवलंच, सुग्रीवाला वाळीला अडवलं की आता तरी तुम्ही जाऊ नका. ही शक्ती आली कशी? आत्ताच तुम्ही तुमच्या गदेच्या घायानं उडवला होता सुग्रीव भाऊजी, आणि एवढी शक्ती आली कशी? आधार आहे आधार, आणि ज्याच्या मग आधार असतो ना त्याला भीती नसती, त्याच्यात ताकदही नसली तरी भीती नाही. आधार पाहिजे, आधार. तुमच्या हिंगोलीसारखं शहर होतं, रात्रीचे 12 वाजत होते आणि त्या दिवशी ठाणेदार म्हणजे चिपसाहेब गस्तीवर होते. असतात एखाद्या वेळेस मोठ्या साहेबाची ड्युटी लागती, मोठे साहेब ड्युटीवर होते. आणि रात्रीच्या 12 वाजता एक लहानसं छोटंसं बाळ, 5-6 वर्षाचं लेकरू रस्त्यावर शी करत होतं. सू नाही, शीच करत होतं, देहधर्म करीत होतं. आणि ते साहेबाच्या लक्षात आलं की रस्त्यावर संडास करणे कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणून साहेबांना शिट्टी वाजवली की कोणाचं तरी लेकरू ही घाण सवय आहे, असं करू नये, रस्त्यावर घाण करू नये, म्हणून फिर शिट्टी वाजली. आता साहेबाला असं वाटलं की माझी शिट्टी ऐकल्यावर मोठे मोठे गुण त्यांच्या काळजाचं पाणी होतं आणि पळून जातात. हे लेकरू तर भिर पळून जाईल घरात, पण ते लेकरू संडास करता करता साहेबाला हात दिला, त्यानं थांब संडास होऊ दे. साहेबच घाबरला, लेकरू 4-5 वर्षाचं आणि माझी शिट्टी वाजल्यावर एवढे मोठे गुंड पळतात, आणि लेकरू कस काय एवढं धैर्य धरून बसलं. साहेब त्याच्या जवळ गेले. ए नालाय का मूर्खा, उठ, रस्त्यात संडास करत असतात ते. म्हणे थांब ना रे, संडास होऊ दे, उठतो. हैराण झाला साहेब. जवळ जाऊन त्याला विचारलं, काय रे एवढा धीट आहेस तू, कोणाचा आहेस रे? ते म्हणे राजीव सातवचा ना तू. साहेब म्हणले मग मी पाणी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आधार आधार, ज्याच्या माग आधार आहे त्याला काय भीती आहे? तारेनं सांगितलं आता तरी युद्धाला जाऊ नका, माझ्या कपाळाचं कुंकू पुसू नका, भाऊजीला आधार आहे. ऐकला नाही. वाळी रणांगणावर आला, घनघोर युद्ध सुरू झालं. प्रचंड एकमेकावर गदांचे घाव बसत होते, दनादन खणाखण आवाज येत होता. पण मारुतीरायानं परमात्माला सांगितलं आता सावधान घटिका, प्रभू सावध व्हा. जसा वाळीवरून झाला आणि गदा उचलली, आता सुग्रीवाचा प्राण घेणार, एवढ्यात मारुतीरायानं खून केली, प्रभूला बाण मारायला लावला. पाठीमागून बाण गेला, मर्मस्थानी बाण लागला, गर 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 चक्कर आली आणि वाळी खाली पडला. प्रभू रामचंद्र भगवान. आणि नंतर वाळीच्या लक्षात आलं बाण युद्ध तर गदा युद्ध होतं, बाण कोणी कोणाला?
पाठीमाग पाहतात सावळा सुकुमार जैसा कर्दळी गावा. धनुर्धारी श्रीराम दिसला. काय बोलला हो वाळी. अरे रे 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 श्रीरामा, कलंक लावलास. अरे हा तुझा अवतार निष्कलंक राम अवतार आहे. या अवतारात एकच कलंक लावून घेतला तू वाळीला मारून. आणि का बरं रामा तू मला मारलं? मी तुझा दोषी होतोस, मी तुझा अपराधी होतो. काय गुन्हा केला मी? निरपराध जीवाला का मारलं मला उत्तर दे रामा. हा कळलं मला. वाळी म्हणतो तू का मारलं? तुझं दुःख होतं, तुझी सीता रावणानं नेली होती आणि तुला मैत्री पाहिजेत होती. सुग्रीवाची मैत्री केली, चुकली तुझी मैत्री. जर मैत्रीचा हात माझ्या हातात दिला असताना तर तो रावण नाचत नाचत सीतेला डोक्यावर घेऊन इथं आला असता. त्या रावणाला माहित आहे वाळी किसे कहते है. अरे हा भित्र्या सुग्रीवाच्या नादी लागला. परमात्माने शांतपणानं सांगितलं, वाळी खरंय तुझं, तू प्रचंड शक्तिशाली आहे. सीतेच्या शोधाकरता मी तुझा आधार घ्यायला पाहिजे होता, पण मी संतांच्या वचनात गुंतलेलो आहे. मला शबरीनं सांगितलं सुग्रीवाशी सख्य कर. शबरी जर म्हणाली असती वाळीशी सख्य कर ना, तर मी वाळीशी सख्य केलं असतं. मला देव संताचं वचन उल्लंघन करतच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही पण करू संती केले ते. आणि जे आम्हाला सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतानं सांगितलं म्हणून आम्ही भक्ती करायला लागलो. हे यानं त्यानं रामराव शामरावनं सांगितलेलं नाही भक्ती करा म्हणून. संतांनी सांगितलेलं आहे भक्ती करा म्हणून आम्ही भक्ती हेच साधन निवडलं. संतांनी सांगितलेलं देव सुद्धा तुका म्हणे खरे केले. एका बोले संताचा, एका बोले संताचा या, एका बोले संताचा हे तुका एका बोले संतात या, एका बोले संतात या, एका बोले संतात या. संतांच्या शब्दाबाहेर देव जात नाही. वाळीला सांगितलं मला शबरी संत आहे आणि शबरीनं सांगितलं सुग्रीवाशी सख्य करा. ठीक आहे देवा, तू मला मारलं पण अधर्म केला ना रे. अधर्म केलास. अरे धर्मयुद्ध करावं योद्ध्यानं, असा अधर्म करू नये. आणि राम अवतारात हा धर्म नाहीच एवढाच कलंक आहे. का लावून घेतलास? अधर्मी आहेस तू. आणि तुझे तुकाराम महाराज तर मुक्त कंठन बाबा बाबा जवळ्याचे शंकर महाराज तर तोंड फाटेपर्यंत म्हणतात धर्माची तू मूर्ती. कशाची धर्माची मूर्ती आहेस तू? वाळी म्हणतो अधर्मी आहेस. मग बोलायची सुरुवात केली श्रीरामानं. वाळी आज तुला धर्म कळला? नालाय का? लहान्या भावाची बायको तू आपल्या ताब्यात घेतली होतीस त्यावेळेला धर्म कुठे गेला होता? अरे मी जशाच तसा आहे. देव कसा आहे महाराज? जो जसा असल त्याला तसा आहे. शुक्तीचे उदक, हा नाही स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी वीक, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. महाराज जो मूर्ख आहे त्याला देव त्याच्याकरता दुष्ट आहे आणि जो शहाणा आहे त्याच्याकरता देव सज्जन आहे. तुम्ही जसे असाल तसा तुम्हाला देव. जया परी ओहा तैसाची गमला. जो जसा असल ना त्याला देव तसा आहे. वाळी तूच जर अधर्मी आहेस तर तुला अधर्माचं उत्तर अधर्मानच द्यावं लागतं. संतांनी तसंच राहायला पाहिजे नामदेव बा. नेमलट सारखे जर राहिलं ना जय हरी जय हरी लोक फायदे घेतील. एक वारकरी चालला होता रस्त्यानं, आपल्या नामदेवाच्या वारीला चालला, रोड नाही येत होता बिचारा. तो रस्त्यानं चालला तर एक 1.5 आणा भेटला. अरे दुऱ्याच्या पुढं पुढं आल्यावर त्याच्याजवळ सुटकेस बास्केट ते ओझ होतं. त्यानं पाहिलं की वारकरी लोक भोळे असतात.
ते जवळ आलं आणि जवळ आल्यावर त्या वारकऱ्याला हात जोडले. वारकरी भोळाच बिचारा आणि सगळंच ओझ त्याच्या डोक्यावर दिलं. म्हणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुमच्या गाथ्यातच लिहिलेलं आहे. आता ते बिचारं भोळं होतं त्याने घेतलं ते ओझ. पण समोरून नामदेव बुवा सारखा बुद्धिवान वारकरी आला. त्याला वाटलं ही आपली अवलाद इतकी गरीब कशी काय झाली, दुसऱ्याच्या सुटकेची. आपल्या पडश्या असतात वारकऱ्याच्या आणि आपल्याच जातीचं दिसायलंय, वारकरी दिसायला लागलं आणि वाकायला लागलंय सुटकेची घेऊन. त्याला विचारलं का वारकरी बाबा कुठं चालले? म्हणजे नामदेवावर. आणि मग ही सुटकेस वारकऱ्याला पडशी असती, सुटकेस नसती. ते म्हणे बापू हो आपली नाही, मग निळकंठ साहेबाची. निळकंठ साहेबाची सुटकेस आणि तुम्ही कशी घेतली? त्यानं गाथ्यातलं प्रमाण सांगितलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे म्हणून घेतले बा मी. याच्या लक्षात आलं की याला गाथ्यातले प्रमाण पाठ आहेत. जवळ 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 गेले. बाईची गुंडी काढली, पहिलीच काढलेली होती. बाई मागं सारली आणि जे म्हणलं होतं ना तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे अशी गालात ठेवून दिली. आणि लगेच हात जोडले. करा क्षमा अपराध. जाग्यावरच जिरलं ते. त्याला गाथ्यातलंच प्रमाण दाखवलं. चापट मारून करा क्षमा अपराध. जशाला तसं उत्तर आहे, कारण देवच आपला तसा आहे. आपल्या तुकोबर आहे तेच उत्तर देतात. मऊमे नाऊनी आम्ही विष्णुदास, मऊमे नाऊनी आम्ही विष्णुदास, मऊमे नाऊनी आम्ही विष्णुदास, मऊमे नाऊनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदुवाईचे, खडक वज्रास भेद वैसे, खडक वज्रास भेद वैसे. आम्ही किती मऊ आहेत, मेनापेक्षाही मऊ. आणि वेळ जर आली तर कठीण वज्रास भेदुवाईचे. दिगंबर बुवा घडलेले प्रसंग सांगत असतात. एकदा इटोलीकर बंडू बुवा कीर्तनाला येत होते म्हणतात नरसीला. ते भटजी बुवा असल्यामुळं स्वभावाने शांत आहेत. आणि एक बेवडं इतकं बेजार करू लागलं त्या गाडीत बसल्यापासून शेणगावपासून नरसीपर्यंत. ते महाराजाला करू लागलं बेजार. इतका दिगंबर बुवाला राग आला त्याचा. काय करावं ते ऐकतच नव्हतं काही. काय महाराज संन्यासी आहेत का लेकरं बाळ आहेत? गेलं ना देणं. महाराज म्हणले बा लेकरं बाळ आहेत. मग लग्न झालंय का कसं? नाही वरून आले. काही विचारू लागलं आणि ते महाराजाला त्रास देऊ लागलं. दिगंबर भाऊ म्हणले मी खिडकी जवळ आलो ना असा त्याच्या गालात टाकला. ते पटकन खाली पडलं. गाडीच उभी करावं लागली. लक्झरी बस त्या ड्रायव्हरला की काय झालं? दिगंबर भाऊ म्हणले काय नाही झालं, जे व्हायचं ते झालं. कठीण वज्राचं भेदुवाईचे. वेळ प्रसंग जर आला तर असं करावं लागतं. रामप्रभू म्हणतात वाळी मला आता शहाणपणा सांगायला लागला. आणि ज्या वेळेस सख्खी भावजाई तुला कळाली नाही त्यावेळेला तुझा शहाणपणा चोलीत जळाला होता का? मी जसाला तसा आहे. वाळीच्या जीवनाची जीवन ज्योत महाराज प्रभूच्या दिव्य आत्मज्योतीत मिळाली. आणि जाता जाता वाळीनं एक फायदा केला. वाळी म्हणतो श्रीरामा खरंच माझ्यावर सुग्रीवाचा उपकार झाला. सुग्रीवाला माझ्या भेटीला पाठव. सुग्रीव जवळ आला. सुग्रीव रडायला लागला. दादा दादा तुम्ही मला मारलं म्हणून देव जोडला. वाळी म्हणतो नाही तू माझ्या विरोधात गेला म्हणून मला मरण समय देव पुढे आला. खरा तू उपकारी आहे. हा भाऊ म्हणतो तुझा उपकार झाला, तो भाऊ म्हणतो तुझा उपकार झाला. महाराज खरंही अंगाची आग झाली लक्ष्मणाच्या. परमात्मा शेवटी तुम्हाला वाटलंच ना दोन भाऊ झालेच नाही एक. तोंडावर तुम्ही आलेत, गुन्हेगार तुम्ही ठरलेत. परमात्मा म्हणले मी भक्तीचं कार्य साधण्याकरता लाज नाही मला. शंका नाही, भय नाही, लाज नाही. माझ्याकडे कलंक आला तरी घेतो मी, काही हरकत नाही. वाळीनं तारीला बोलवलं आणि परमात्माला सांगितलं राज्य सुग्रीवाला द्या, युवराज अंगद करा. राज्य जरी सुग्रीव सिंहासनावर बसेल पण किष्किंधेचं राज्य आजपासून तारेच्या हुकुमावर चालेल. इतके म्हातारे हुशार असतात नामदेव बुवा. मरता मरता पण म्हातारीच्या नावानं लिहून देतात. निदान पोर आहे ना एवढ्यावर म्हातारी सांभाळ. अनाशी हुशारी करत जा, कारण आता पोरायचं काही खरं नाही. महाराज या काळात चांगलं जर जगायचं असलं ना तर म्हाताऱ्यानं बुद्धीनं जगण्याची वेळ आहे.
वाईट बोलायचंच नाही गुरुजी. सुनाला म्हणायचं वा वा छान सुनबाई, काय स्वयंपाक करते तू. खरं तर मग ठरायला पहाट पहाट भूक लागत असती, लवकर भूक लागती, पण गरम गरम भाकरी नसतात त्यावेळेला. मग मुद्दाम म्हणायचंय सुनबाई लेकरायला शाळेत जायचंय, आणि शाळेत जाताना शिळ्या भाकरी खाली की बुद्धी भ्रष्ट होत असती. लेकराय करता 2 भाकरी टाकायच्या लेकरायच्या नावानं, वाजवायच्या आपण. आणि मग मलाही वाढ तशीच लेकरमा शिवाय खात नाहीत. हे हुशार म्हाताऱ्याचे काम आहेत. हे आमची सुनत चांगली नाही, आमचा वर्ग, मग मेला गड्या. मग नाही मोठेपणा द्यायचा, आमच्या सुनसारखी सुनत नाही. आमचा मुलगा हा काय सांगाव गुण काय त्याचे सांग, आपण आपलं भागून घ्यायचं. हे असा काळ आलेला आहे. नाही तर 4था अंक सुरू झाला ना बापू, वरुडचे बापू, तर खराब काम आहे. त्याच्यापेक्षा मोठेपणा द्यायचं, चांगलं म्हणायचं. सवायावाळीनं त्या तारेच्या नावानं राज्य केलंय. खरं की आताच राज्य हे सुग्रीव जरी राजा होईल, पण माझ्या तारेच्या हुकुमानं राज्य चालेल. अशा प्रकारे अंगदाला सांगितलं याला युवराज खरा, आणि प्राण सोडून दिला. परमात्माला दृष्टी पुढे पाहून श्रीराम श्रीराम म्हणत वाळीचा प्राण गेला. दिव्य विमान आलं महाराज, वाळीचा उद्धार झाला. आणि रामचंद्रपूर. मग तारा खूप शोक करू लागली. तारेलाही खूप चांगला उपदेश केला परमात्माने. तारा, तू जर या शरीराला वाळी तुझा पती म्हणत असेल ना, तर शरीर तुझ्या पुढे, आणि तू जर याच्या आत्म्याला पती म्हणत असेल, तर आत्मा तर न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा न भविता वा न भूया. तो अजय नित्य शाश्वत आहे, पुराण आहे. मग तू आत्म्याला पती म्हणतीस का शरीराला पती म्हणतीस? आत्म्याला पती जर म्हणत असेल तर आत्मा निर्विकारी आहे, त्याला पती नाही पत्नी नाही. आणि मग विचार तुझा मिथ्या आहे. मृग जळवत जाईल लया. त्याला उपदेश केला आणि तारेची समजूत काढली. आणि मग नंतर परमात्माने ठरवलं की आता सुग्रीवाचा राज्याभिषेक करायचा. सुग्रीवाचा राज्याभिषेक करायचा. सुग्रीवानं लोटांगण घातलं. परमात्मा, तुम्ही आल्याशिवाय मी राज्याभिषेक स्वीकारित नाही. तुम्ही या माझ्या राज्याभिषेक सोहळ्यात, तुम्ही या. परमात्माने सांगितलं माझं वृत्त आहे, मी कोण्याच नगरात प्रवेश करणार नाही, मी अरण्यवासी हो. लक्ष्मणाला पाठवलं. राज्याभिषेक सोहळा झाला. सुग्रीव नंतर वापस आला आणि सांगितलं प्रभू आताच्या आता सीतेच्या शोधाकरता मी तयार हो. परमात्माने सांगितलं नाही सुग्रीव, निदान 6 महिने तरी तू आता आनंदाचं राज्य कर. किती दिवसापासून तू रंजून गांजून गेलेला आहेस, विषय सुखाला अंचवलेला आहेस. आता माझी कृपा आहे महाराज. लौकिक जरी सुख मिळत असेल ना, ती ईश्वराचीच कृपा असते. आणि अलौकिक मिळणं ते तर ईश्वराचीच कृपा आहे. पण लौकिकातलं जरी व्यवहार जरी चांगला झाला आपला, तरी ते आपण केला असं म्हणायचं नाही. ते परमेश्वराच्या कृपेनंच होत असतो. परमेश्वराची ज्याच्यावर दया आहे त्याचा लौकिकही चांगला होतो आणि अलौकिकही चांगला होतो. परमेश्वराला दया आली, हे सगळे विषय परमेश्वरानं आपल्या जीवाकरताच तयार केलेले आहेत. तू संपूर्ण भोग 6 महिने, आणि 6 महिन्यानंतर आपल्याला सीतेच्या शोधाकरता जाण्याची तयारी करायची, मदत करायची. तेव्हा एका गोट्यात 2 पक्षी मारायचे होते देवाला. 6 महिने पावसाळ्याचे दिवस होते. पूर्वीच्या काळी 6 महिने पाऊस पडायचा आणि 6 महिने उन्हाळा असायचा. हे हिवाळा त्याच्यात मधात शिरलाय. 2 महिने उन्हाळ्यातले आणि 2 महिने पावसाळ्यातले. खरे 2च ऋतू, पावसाळा 6 महिने. आता तो 6 महिने पावसाळा राहिला नाही. त्या 2 वर्षात झालाय सुरू मला वाटतंय 6 महिन्याचा पावसाळा. आता तर 12 महिन्याचा होतो की काय अशी भीती वाटायला लागली. 2च ऋतू खरे. आणि पावसाळ्यात युद्ध करता येत नव्हतं, म्हणून सुग्रीवाला सांगितलं तू राज्य कर, आम्ही माल्यवंत पर्वतावर थांबतो. राम लक्ष्मण माल्यवंत पर्वतावर थांबले. करार केला की 6 महिन्यानंतर मी येईन आणि सीतेच्या शोधाकरता 18 पद्मवानरांची तुम्हाला मदत करीन. असा करार झाला आणि सुग्रीव राज्य करू लागला. रामचंद्र प्रभू माल्यवंत पर्वतावर लक्ष्मणासह बसलेले आहेत. मला वाटतं बसू द्यावं अशी आजची रात्रभर. उद्या 2 वाजता आपण रामप्रभूलाही उठवू, सुग्रीवालाही उठवू, आणि सीतेचा शोध म्हणजे सुंदरकांडाचं सुंदर चरित्र राहील. उद्या सुंदरकांड होईल आणि परवा युद्धकांड आणि उत्तरकांड एकाच दिवशी दोनही कांड आपण आटोपणार आहोत. अशी आपल्या कथेची पुढची अनुक्रमणिका राहील.
करविली तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे. हे कमी कमी झालं का काय झालं लाईन कमी झाली का यातलं कमी झालं इतकं कमी झालं. पण त्याला माहिती महाराज काहीच म्हणत नाही. महाराज म्हणजे येडील सासरही समजत नाही माहेरही समजत नाही. काहीतरी लाईनीचा दोष असेल. तसा चांगला पोरगा आहे दिसायला तर बरा आहे चांगला पोरगा आहे तो. कमी 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 होत चाललं ते थोडं थोडं त्याला काय होतं त्या बटनावर हात ठेवतं ते विचार त्याचा हातच इकडं 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 जातो असा पुढं पुढं नाही जात. मग ते कमी कमी होतं. जाऊ दे आता माझंही संपलं मसालाही संपला आणि तेलही संपलं आता आणि कथाही संपली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान वैजनाथ भगवान की जय.